एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष NDA मध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी सत्तेमध्ये वाटा घेतलाय। सुनेत्रा पवार आत्ता उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, पण सत्तेमध्ये असताना आम्ही मोदींच्या सोबत आहोत असं दाखवताना सुद्धा ते नाराज असल्याची किंवा नवी वाट शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की काय असं त्यांच्या एकंदर कृतीमधून दिसून येत आहे। म्हणजे एकनाथ शिंदे एकीकडे फार प्रचंड अशी स्तुती करतात, एखादा भाट सुद्धा लाजून शर्मेनं मान खाली घाले। म्हणजे नरेंद्र मोदी म्हणजे फार अवतारी पुरुष, अमित शहा म्हणजे ते जर पुढे आले तर सगळे पळून जातील, अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे त्यांची स्तुती करत असतात। पण दुसरीकडे मात्र ज्या अभिजित दिपकेने या नरेंद्र मोदी सरकारला पराजयाचं तोंड दाखवलं, त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, त्यांचं गुणगान कौतुक करायला बच्चू कडू आणि संजय शिरसाट जातात। हा संदेश नेमका काय, कशासाठी देण्यात आला? बरं, बच्चू कडू आणि संजय शिरसाट अभिजित दिपकेला भेटतात आणि संजय शिरसाट तर त्या अभिजित दिपकेंचं कौतुक करतात। ते म्हणतात की शिक्षणाचे म्हणजे त्या तू फार मोठं यश मिळवलंयस, तुम्ही आता म्हणजे ज्यांची ज्या पद्धतीने ताकद दाखवली आहे त्या म्हणजे त्याबद्दल हे संजय शिरसाट दिपकेंचं कौतुक करतात। म्हणजे ज्या भाजपला संघ विचारधारेला अभिजित दिपकेंनी त्यांचा खरा चेहरा दाखवला, त्या दिपकेंचं कौतुक जर सत्तेमध्ये असताना एकनाथ शिंदे करतात, म्हणजे एकनाथ शिंदे खरोखर घाबरलेत की काय? म्हणजे जो खटला आहे न्यायालयामध्ये शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाचा, तो कुठेतरी विरोधात जातोय की काय म्हणून याची भीती त्यांना वाटते आणि त्यातून ते या मोदी शहांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात। आणि मग त्यातूनच त्यांची जी धावपळ म्हणजे ते एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेतात, पुन्हा नंतर त्या एकनाथ शिंदेचे खासदार नरेंद्र मोदींची भेट घेतात आणि ते खासदार पुन्हा बोलतात काय, आम्हाला नाश्ता पाण्यासाठी नरेंद्र मोदींनी आमंत्रण दिलेलं होतं। म्हणजे एकंदरीतरित्या एकनाथ शिंदे आपला पक्ष आणि चिन्ह वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी म्हणजे सत्तेनं महाशक्तीनं आपल्याला मदत करावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा नेमका कार्यक्रम राबवतात का ते नवी वाट शोधण्याचा प्रयत्न करतायत? कुठेतरी सत्तेमध्ये गुदमरलेत, जे पाहिजे हवं ते मिळत नाही म्हणून नेमका यामागे त्यांचं नाराजी नाट्य की नवी वाट आहे शोधण्याचा प्रयत्न आहे त्यांचा। आणि अगदी सुनेत्रा पवार, आता सुनेत्रा पवार या फारशा नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं कौतुक किंवा ती एवढी भाटगिरी तरी एकनाथ शिंदे एवढी त्या करताना दिसत नाही, पण त्यांचा सत्तेमधला वाटा हिरावून घेतल्याचं शल्य त्यांना आहे। म्हणजे अर्थमंत्रीपद, अर्थ खातं हे अजितदादांकडे होतं आणि त्या अर्थ खात्याचा कारभार परत आपल्याला भेटावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या। अजितदादांच्या मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीसांनी अर्थ खात्याचा कारभार आपल्या हाती घेतलाय। तो अर्थ खात्याचा कारभार आता आमच्याकडे सोपवावा यासाठी सुनेत्रा पवार आग्रही आहेत, यासाठी जय पवार यांनी बोलून सुद्धा दाखवलेलं आहे। पण आणखी अर्थ खातं आपल्याकडे येत नाही ही कुठंतरी खंत सुनेत्रा पवारांना सुद्धा वाटते की काय? आणि मग त्या आपली नाराजी दाखविण्यासाठी म्हणजे प्रशांत किशोर म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले ते नितीन नवीन त्यांच्या मतदारसंघामध्ये निवडून आलेले प्रशांत किशोर म्हणजे अक्षरशः भाजपचं नाक असलेली, भाजपचा गड असलेली ती जागा, आत्तापर्यंत तिथं भाजपचा म्हणजे इतका उन्माद होता त्या जागेविषयी, भाजपला एवढा आत्मविश्वास होता की त्या जागेवर कमळाच्या चिन्हावर कुत्र मांजर जरी उभं केलं तरी निवडून येऊ शकतं, एवढा आत्मविश्वास भाजपला होता।
आणि त्याच जागेवर म्हणजे राजकीय रणनीतिकार म्हणून ज्यांची देशामध्ये ओळख असलेले जे प्रशांत किशोर आहेत, त्यांनी भाजपला पराजयाचं तोंड दाखवलं आणि अक्षरशः भाजपला आत्मचिंतन करावं लागेल अशी परिस्थिती त्यांनी बिहारमध्ये निर्माण केली आहे. ते प्रशांत किशोर, आता ते प्रशांत किशोर म्हणजे जाती धर्म न पाहता लोकांनी मतदान केलंय आणि भाजपला नाकारलंय असं सांगणारे प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांची भेट घेतात. आणि कशासाठी? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भविष्यातली रणनीती म्हणजे सल्लागार, राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची निवड सुनेत्रा पवार करतायत की काय अशी म्हणजे अशीच एकंदरीत चित्र आहे. आणि ही गोष्ट भाजपच्या जिव्हारी लागणं साहजिक आहे. म्हणजे एकनाथ शिंदे त्या अभिजित दिपकेंचा सन्मान करतात आणि त्यांचा पक्ष करतो त्या माध्यमातून, शिरसाट आणि बच्चू कडूच्या माध्यमातून. तसं या सुनेत्रा पवार सुद्धा त्या प्रशांत किशोरांना म्हणजे आपल्याकडे भेटीसाठी बोलवतात आणि त्यांच्या भेटीमध्ये काय ठरतं कुणास ठाऊक, पण भाजपला मात्र ही गोष्ट नक्कीच जिव्हारी लागणारी आहे. म्हणजे ज्यांनी भाजपचा पराजय केला, अपमान केला, त्या लोकांबरोबर सत्तेतले सहभागी असलेले पक्ष जर जात असतील, बैठका घेत असतील, तर ही गोष्ट भाजपला कुठेतरी टोचणारी बोचणारी नक्कीच असणार आहे. पण मग यामधून सुनेत्रा पवार यांनी आपली नाराजी दाखवण्याचा प्रयत्न केलाय का? म्हणजे जसे एकनाथ शिंदे हे भाजपावर, संघ विचारधारेवर म्हणजे मोदी शहांवर मदतीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत का? ते शिवसेना पक्ष आणि चिन्ह ताब्यातलं जातंय की काय म्हणून घाबरले आहेत का? यातून ते नवी वाट शोधतायत का? सुनेत्रा पवार या अर्थ खातं आपल्याला मिळावं म्हणून भाजपावर दबाव वाढविण्याकरता देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. यासाठी प्रशांत किशोर यांची आपण आता सल्लागार म्हणून नियुक्ती करत आहोत. या म्हणजे भाजपावर एक प्रकारे एक नैतिक दडपण आणण्याचा प्रयत्न करतायत का? याविषयी आपलं काय मत आहे? एकनाथ शिंदे घाबरलेत का? एकनाथ शिंदे नवी वाट शोधतायत का? सुनेत्रा पवार सुद्धा त्याच म्हणजे नाराजी दाखवण्याचं हे नाराजी नाट्य आहे की नवी वाट आम्ही शोधू शकतो, हा भाजपला संदेश आहे? याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.